त्या निवडणुकीचं वारं सुटलं आणि कोणती प्रॉब्लेम आहे की त्यांना काय घेतले नाही. तेच विषय झालाय. मी ऑनलाईनच तिकीट बुक केले. वाव, तू किती हुशार आहे ना. चला चला चला, उशीर होऊन गाडी आली नाही वाटतं अजून. चला चला गाडी, चला चला चला. पण कन्फर्म करून जायचं आम्हाला. बरं बरं ठीक आहे, थांबलोय इथं, कन्फर्म करायला थांबलोय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आजचा जो काय आपला व्लॉग असणार आहे तर सस्पेन्स मध्ये राहा, कारण की मी स्वतः सस्पेन्स मध्ये आहे. मला काय माहित नाही नेमका प्लॅन काय, कारण की सगळा प्लॅन माझ्या वाईफने केलेला आहे. तर मला फक्त स्टार्टिंगचे 1-2 पॉईंट माहिती, ते पण मी आता तुम्हाला लगेच नाही सांगणार, कारण की ते सांगितले तुम्ही व्हिडिओ स्किप करसान आणि पळून जासाल. सो स्टे ट्यून. जसं जसं मला कळेल तसं तसं मी तुम्हाला कळवल. सोबत राहा आणि व्लॉग एन्जॉय करा. चल बाय, येतो 2 दिवसांनी डायरेक्ट कापूसला भेटू. तुला यायचंय का आमच्या सोबत? पण तुला नाही नेणार ग. चल बाय. सेकंड डे बाय. लवकर फिरू द्या, आम्ही लवकर फिरून आलो. चल जय देव जय देव. चला बॅग बिग पॅक झालेले आहेत. सध्या निवडणुकीचं वारं सुटलं आणि कोणती प्रॉब्लेम आहे की त्यांना काय घेतले नाही. तेच विषय झालाय. मी ऑनलाईनच तिकीट बुक केले. वाव, तू किती हुशार आहे ना. दुबईच्या स्टेशन, अरे सॉरी कासरवाडी आहे का? मला वाटलं दुबईच्या स्टेशनवर आलो का काय. मेट्रो दिसली नाही. ए भारीवालं स्टेशन आहे आमचं. हा बरोबर, चला चला चला, उशीर होऊन गाडी आली नाही वाटतं अजून. चला चला गाडी, चला चला चला. कर ना बंद आता, काय जाऊ गाडीत बसून तर चालू ठेवते काय. अयो आता आयोन बायो करून काय उपयोग नाही. ट्रायपॉड विसरली वाटतं ही. अरे मला एक्झॅक्ट काय विषय नाही, तर जिवंत एवढा मोठा 5.5 फुटाचा ट्रायपॉड आहे. नाही मला आठवत नाहीये खरंच. तुला कधी काय आठवतं का? आठवतच नाही. मैत्री आणलं का माहिती? बाईक आणलाय पण ट्रायपॉड नाही आठवते मला. चला बसा. अरे येलच खाली आहे, झोपायचंय वाटतं. मला वाटलं बसायचंय, पण ते एवढं खाली की मला असं वाटतं आता ते झोपायचंय. तर आम्ही आता सध्या खूप स्ट्रगल करून भुसरी पासून ते कासरवाडी पर्यंत यायला आम्हाला खूपच एकदम आम्ही अगदी कमी वेळात म्हणजे 1 तासात पोहोचलेलो आहे. की एवढी इथं गर्दी अजिबात नाहीये. मग तुम्ही अंदाजा लावू शकता आम्ही किती फास्ट आलेलो इथे. 7 वाजता मी माझ्या मोबाईलवरून कॅब बुक केली होती. 10 मिनिटं दिसत होते, पण ती काही 20 मिनिटं झाली आली नाही. मग हिच्या मोबाईलमधून कॅब बुक केली, तिथं पण ती आली नाही. शेवटी आम्ही आता जरा जुगाड केला, एकदम फास्ट अँड फ्युरियस मधल्याला फोन करून आलेलो इथं. फायनली 10 मिनिटं आधी पोहोचलेलो. आता बघू इथली गाडी किती लेट होती का काय. ए बाबा असं नको बोलू. इकडं माझी गाडी 9:30ची. कसं आहे ना, अजून 2025 संपलेलं नाही ना पूर्ण. 2025 आमच्यासाठी दलिंद्री होतं. रेकॉर्डिंग विल स्टॉप. मला कोणाचा तरी फोन पण आलाय वाटतं. बरं ठीक आहे, थांबा मी तुम्हाला परत सांगतो काय झालं ते. गाडी आली वाटतं. तुझ्या टायमिंगला बरोबर गाडी आली आहे. गाडी पण आली आणि माझी मीटिंग पण चालू आहे. अरे याच्या नंतरची गाडी. गाडी नाही, आपली याच्या नंतर आहे. आपली याच्या नंतर आहे. तिला प्लॅटफॉर्म सापडाना झालाय. 3ला आहे पण कन्फर्म करून जायचंय आम्हाला. बरं बरं ठीक आहे, थांबलोय इथं, कन्फर्म करायला थांबलोय. आणि कसं थांबलोय बघा. आवाज येतोय का नाही काय माहिती. त्या बाईला सांगितलं होतं व्हॉइसचा जो माईक आहे, थांबणार सांगतो ना आधी अण्णा, तो आपल्याला लागल नाही का व्हिडिओ काढताना आवाज क्लिअर येण्यासाठी. तिला वरच्यावर ठेवायला लावला होता, तर तिने वरच्यावर म्हणजे हे वरच्यावर असतं हातात, हे नाही का, हे वरच्यावर असतं
की हे पण हातात आहे ना काय छोटे छोटे ते मी येणार तिने वरच्यावर कशात ठेवलं माहिती का? आता थांब तिला विचारू का ठेवलं असं तिथं तिने का ठेवलंय का या बॅगेमध्ये तू माईक? विचारलं होतं ना मी ठेवू काय याच्यात? कोणाला विचारलं होतं? राहू दे नको काढू आता राहू दे. ट्रेन आली वाटतं सगळी जण पळत आहेत तिकडं तरी पण आम्ही इथं बसलो. नातला करायचा ट्रेन इथे येऊन थांबणार इथे येऊन थांबणार तेव्हा आम्ही उठणार. हा जावा जावा. सगळ्यांनाच घाई गडबड आहे. आमची जागा कुठे आहे? इकडे आहे का? आपल्याला इकडे कुठे सीट नंबर ते कुठं असते याचं? आपला 61 आहे आणि तुला 64 तिकडे मिळालंय मला बाल्कनीचं सीट भेटलंय आणि मला मिडल मिळालंय. जा बाबा. आणि हिला मिडल मिळाले. तर बघू शकता हा दिसतं पुढं आरसा पण आहे तिथं त्याच्या दाखवतो. मला भेटलंय हे सीट तिथं फुल झोपून मस्तपैकी मी आरामात. किती वेळ लागणार आहे आता आपल्याला? सकाळी 5 वाजता पहाटे पोहोचणार. 5 वाजेपर्यंत. आता वाजलेत 9. चला, थोडा time करू. जेवण बिवण करू. मी तर मागच राहिले. तुझं पण मला काय तर आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे संभाजीनगरला. अवतार तर बघू शकता तुम्ही. फारसच आहे. फायनली आम्ही संभाजीनगरला उतरलेलो आहे आणि संभाजीनगरला उतरल्या एवढ्या सकाळ 5 वाजता पण आम्हाला एक जणांनी धरलाच. फुल एकदम फुल चावला हे हॉटेल आहे ते हॉटेल आहे असं आहे तसं हे ते नाही का. एवढी डोक्याची वडणी करून टाकली ना त्यांनी 10 मिनिटामध्ये. आम्हाला विचार पण करून द्यायला. शेवटी वैतागून त्याला म्हणलं भाऊ तुझा नंबर दे, इथले मी 2-3 हॉटेल चेक करतो, मला नाही पटले तर मी तुला फोन करतो, तुम्हाला घेऊन चल. त्याचं फक्त एकच म्हणणं होतं मला 80 रुपये दे, मला 50 रुपये दे, मी तुला 4 हॉटेल फिरवतो 5 हॉटेल फिरवतो, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही राहा. त्याला म्हणलं दम बाबा जरा दम. वैतागलो. शेवटी त्याला कल्टी दिली ना. आता बाहेर आलो. इथं 2-3 हॉटेल आहेत ते पहिल्यांदा आम्ही आमचे चेक करतो आणि मग डिसाईड करतो. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे एवढे हॉटेल आहे स्टेशनच्या बाहेरच 5 ते 6. तर तिथं जाऊन आपण चेक करू. तर फायनली 4 ते 5 हॉटेल इथं फिरलो आम्ही. जास्त काही लांब जायची गरज नाहीये. संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनला उतरलोय की तिथूनच नियर बाय तुम्हाला लई रिक्षावाले वगैरे भेटतील. त्यांच्या काही नादी लागू नका. आम्ही 4 ते 5 हॉटेल फिरलेलो आहे. त्याच्यातलं एक हॉटेल मला आवडलं होतं. रेटला पण भारी होतं पण तिथं रूम अवेलेबल नव्हत्या. आता हे दुसरं हॉटेल आवडलं मला. रूम पण ठीकठाक आहे आणि रेटला पण ठीकठाक आहे. तर तुम्हाला दाखवत होती आमची रूम कशी या. आणि सगळ्यात खतरनाक आम्हाला रूमचा नंबर काय भेटला असेल ते तुम्ही चेक करा. रूमचा नंबर काय 302 डायरेक्ट हा भलता विषय. रूम दाखवतो तुम्हाला. बघा मस्त 2 जणांसाठी सफिशियंट बेड आहे. रूम पण ठीक आहे. फॅन आहे. नॉन एसी रूम आहे. टीव्ही वगैरे आहे जो काय आम्ही काय वापरणार नाही. वॉशरूम वगैरे पण चांगलं आहे मस्तपैकी आहे. आणि रेट पण एकदम रिझनेबल मध्ये भेटलेला आहे. 1200 रुपये भेटलेला आहे आपल्याला.
तर आपण इथं 3 दिवस राहणार आहे. कदाचित भविष्यात कधी तुम्ही माझा व्लॉग बघून जर कधी संभाजीनगरला आले आणि हॉटेलसाठी तुम्हाला कष्ट नको तर तुम्ही हे रेफर करू शकता. आता आम्ही थोड्या वेळ झोपतो, सगळ्यात सकाळी 6 वाजता आलोय, थोड्या वेळ झोपतो आणि मग आजचा प्लॅन असणार आहे आमचा अजिंठा केव्हचा. तर चला बाय, बस झालं. तर मित्रांनो, ही जी रूम आम्ही फायनल केली ती 1200 रुपयांनी केली. 200 रुपये तसे महागणेच गेले. मला तर असं वाटत होतं 1000 रुपये ठीक आहे, सफिशियंट आहे. बट आता आमचा प्रॉब्लेम नेमका असा झाला होता, आम्ही अर्ली मॉर्निंग 5:30ला इथं स्टेशनला उतरलो होतो आणि मी एवढं सकाळ सकाळातून फिरण्यापेक्षा तरी पण आम्ही 4 ते 5 हॉटेल फिरलोय. हा 1500 रुपये बोलत होता. म्हणलं जाऊ दे, नको जास्त मागं पुढं करायला, अजून 1 तास ह्याच्यात फिरणार, परत अजून हे होणार, वैतागून जाणार. त्यापेक्षा मी मग करून टाकले डन. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक ऑप्शन आहे, जर तुम्ही ट्रेनने येत असाल ना तर ते काय ग ते स्टेशनवर होतं ते तू म्हणली ते IRCTCचे टायरिंग रूम्स असतात. IRCTCचे टायरिंग रूम्स असतात, की म्हणजे हे फक्त कोणासाठी की ज्यांना तिथं स्टे नाही करायचं आहे, म्हणजे आपलं लगेज वगैरे ठेवायचं आहे, फ्रेश बिश व्हायचं आणि दुसरीकडे फिरायला जायचंय, त्यांच्यासाठी एक नंबर ऑप्शन आहे तो. कारण की तिथे त्याचा रेट तर एवढा नकली असतो ना, त्यांचा रेट 200-300 हार्ड 350 रुपयामध्ये तुम्हाला 1 डेचा तिथं चार्ज असतो. आणि ऑनलाईन मी चेक केलं, तिथले रूम्स वगैरे नॉर्मल ठीकठाक दिसत होत्या. पण एक नंबर विषय आहे ना, जर तुम्हाला फक्त यायचंय त्याच्यानंतर फक्त फ्रेश बिश व्हायचं, आंघोळ वगैरे करायचे, लगेच ठेवायचे, लगेच सेफ्टीसाठी. कारण की आता इथं आपल्याला फिरायचं म्हणल्यावर लॉकर्स अवेलेबल आहे तिथं सगळ्यात मेन पण. कारण की आपल्याला इथं फिरायचं म्हणल्यावर आपण एवढं लगेच घेऊन फिरणार नाही, ठीक आहे. त्याच्यासाठी ते एक नंबर होतं, बट आम्हाला ते पण नाही भेटलं कारण की ते फुल झालं होतं. मग फायनली आम्ही हे आता स्पेअरचा ऑप्शन आहे, बस बाकी काय नाही. चला आता झोपतो, बाय. हॅलो अजिंठा, डोळे बघू शकता तुम्ही माझे. काय विषय नाही, आता झाले आंघोळ बिंघोळ झाली, सगळं आवरून बिवरून झालेलं आहे. तर गुड मॉर्निंग गाईज. जसं की तुम्ही आतापर्यंत बघितलं, काल आम्ही लेट नाईट ट्रेन मध्ये बसलो होतो. पहाटे सकाळी खूप उशिरा पोहोचलो इथं, 5:30-6 वाजता. सो रूम हॉटेल्स बघण्यामध्ये त्याच्यामध्ये भरपूर टाइम गेला. फायनली एक हॉटेल आम्ही डन केलं होतं. हे ठीकठाक वाटलं, नाही का, नॉट सो गुड नॉट सो बॅड, ठीकठाक आहे. त्यासाठी मग आम्ही थोडस झोपलो होतो. आता झोप झालेली, पण ठीक आहे. चला आता आजचा दिवस, सगळ्यात मेन पॉईंट तुम्हाला सांगत राहिला, आम्ही 2 दिवसाचा प्लॅन केला होता ना, तो एक्सटेंड केला 1 दिवस, त्याच्यामध्ये वाढवलेला आहे. सो त्याच्यामुळं जे आमचे 4 ते 5 पॉईंट होते ते एका दिवसात करणार होतो, ते स्प्लिट करून टाकले. आज आम्ही एकच पॉईंट करणार किंवा 2 पॉईंट करणार. आता आम्ही चाललोय अजिंठाला. अजिंठा इथून संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन पासून जवळपास 100 किलोमीटर लांब आहे. सो आवरून तर झालेलं आहे, मॅडमचा नटापटा चालू आहे, फुल POP प्लॅस्टर ऑफ पॅरिस बिरिस सगळं चालू आहे. माझं तर झालं काहीच नाही, मस्तपैकी. केसांना तेल पण नाही लावलं, ते काहीतरी थोडस लावलं इथं फक्त तोंडाला. आणि आता आम्ही निघणार, नाश्ता करणार आणि डायरेक्ट अजिंठासाठी रवाना होणार. चला झाले, आम्ही आता हॉटेल मधनं बाहेर निघतोय, बट रूमच लॉक होत नव्हती. तर त्याला कॉल केलाय आम्ही, तो येतोय, ही रूम लॉक करून देईल. प्राजक्ता खाली गेलेली आहे ऑलरेडी. सो आम्हाला खूप भूक लागलेली आहे. आता खाली जाणार, नाश्ता करणार आणि डायरेक्ट अजिंठाला निघणार. अजिंठाला गेल्यानंतर ना अजिंठा एक्सप्लोर करणार आणि त्याच्यानंतर जर झालंच तर इव्हिनिंगला एक स्पॉटला जाणार आहे, ते तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. सो चला सोबत राहा. चावीचं काय नाही, ते प्रेस करून त्याने दाखवतो, म्हणलं थोडस लूज आहे. मग बसला की नाही? ओके. तर प्राजक्ताने ऑर्डर केलेला आहे उडीद वडा आणि इडली. कसं लागते बघून सांग. मस्त आहे ना. मी ऑर्डर केलंय डोसा बनतोय वाटतं तिथं. अजून वडा दिलेला का? हा एक वडा द्या ना. कसा आहे डोसा? डोसा चांगला आहे ना? इडली पण छान आहे, वडा पण छान आहे. मला सांबारची टेस्ट नाही आवडली, बाकी काय नाही. बाकी वेळेला ओके.
भारी दिसते रे. फायनली याच्यात काय मटन बिटन नाही, फळं घेतली होती आम्ही. ते मरते इकडे या. दिसतंय का? दिसतंय अजिंठा पर्यटन पर्यटक. पण आपण आता अजिंठा लेणीपाशी पोहोचलेलो. इथून आपल्याला आतमध्ये जायचं अजिंठाला. येस. 11 साडेअकराची एसटी होती, फार अर्धा तासाने तिथून निघली. आता 3 वाजलेत. पटकन चालला तर टाइमपास नका करू. 5 वाजता बंद होणार आहे. हा, आता कचरा टाकून देतो आणि तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. इकडनं थोडासा उन्हाचा प्रकाश पडलाय. चला चला चला. चला 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 चला. तर आता अजिंठा केव्हचे एंट्री साठी तिकीट काढलेलं आहे. एक जणाचं पर पर्सन 15 रुपये तिकीट आहे. आणि ते बोलते ते इथून बस पण आहे त्यांच्या. तर त्या बस फ्री आहेत का त्यांचे पण चार्जेस वेगळे काय माहित नाही. पण भरपूर गर्दी आहे बरं का. मला वाटलं नवीन वर्षासाठी लोक तिकडे गोवा बिवा इकडे तिकडे जातील, पण ठीक आहे. अलग अलग टाइप का क्राऊड राहत आहे भाई. हा चला आता थोडस फ्रेश व्हायला लागेल, कारण की 3 तास झालं एसटी मध्येच होतो आम्ही. भरपूर गर्दी आहे, तुम्ही बघू शकताय बघा. 2 व्हीलर वगैरे आणि माकडं पण भरपूर आहेत. ते पण खाली येते. हा, इथंच खालीच एवढी माकडं आहेत म्हणल्या वरती किती माकडं असतील. अरे वर नाही, आपण खाली डोंगरात नाही जाणार आहे. बघू ना आपण. जे नव्हतं पाहिजे ते यांनी तर केलेलं आहे. याची काही गरज नव्हती इथं. या गोष्टीमुळे अजून खर्च वाढणार आहे. ते माहिती ना, हातात पिशवी बघितल्यावर माकडं कशी पाळतात तशी ही. तिने हा बोर्ड बघितल्यावर चालली इकडं. माझ्या नवऱ्याला अतिशय टेन्शन आलेलं दिसते, हो की नाही? हे सगळं बघून. आणि आता माझा उत्साह बघणार. एक घेऊया. जाताना घेऊ ना. आता काय तिकडे घेऊन काय लेण्या मध्ये माकडांना देते का? ते काय खायचंय का? परत आपल्याला खायला नाही भेटणार काय? आल्यावरती खाणार ना मी. बरं, ठीक आहे. सध्या पुरतं तर तिला गंडवलंय. म्हणलं येताना घेऊ. आता वजन घेऊन जाणार, तिकडे माकडं ओढून घेऊन जाणार. बघू की येताना तिच्या लक्षात राहिलं तर परत हाच खर्च. चाललोय आता आपण प्राजक्ता. चालत चालत जायचंय का? नाही, आपल्याला बस आहे पुढून. कुठे? शटल बस. अच्छा, शटल बस लिहिलेलं आहे इथं. माहिती 4 किलोमीटरचं ट्रेकिंग आहे. साईडला इकडे दे. हा हा, मग तेच ना, एक्सप्लोर करायला 4 किलोमीटर इथून आतमध्ये जायचंय. त्याच्यासाठीच त्यांनी शटल बस ठेवलेले आहेत. चला पटकन, ये पटकन. एक नंबर. आता आतमध्ये आले तर थोडस बुलबुल झाल्यासारखं होईल तुम्हाला, कारण की भरपूर मोठी पार्किंगच आहे. पार्किंग आणि यांचं फुल एकदम खतरनाक डोकं लावलेलं. एवढी मोठी पार्किंग आहे. पार्किंग नंतर त्यांनी शटल बस पण अशा ठिकाणी ठेवलेत ना. शटल बस इथं आहे आणि शटल बसला जायच्या आधी त्यांनी शॉपिंग प्लाझा ठेवलेला आहे. म्हणजे आल्याच चला. पण भारी, एक नंबर आहे. मी तर काय गेलो नाही, पण ठीक, चांगलंच वाटतं ते. या बंद करा, आता पुढचं दाखवतो. बस तर आलेले आहेत. एवढी मोठी गर्दी. 2 बस आणलेले आहेत त्यांनी. बसला तिकीट किती आहे काय वगैरे बघू आपण, आणि चला आतमध्ये जाऊ आणि त्याच्यानंतर ना पुढे एक्सप्लोर करू. 2 फुल एकदम ते नाही का पिक्चर बघितला तुम्ही, फुल त्याची फिलिंग येते ना. एसी बस, तुम्ही आयलंड वर आले, मग तुम्हाला टूर साठी त्याची बस आहे, मध्ये बसायचं, मग मेन ठिकाणी जायचं. एकदम फुल तसलं फील येतं जर नाही का. मस्त असणार आहे, मला तर वाटतं एकदम म्हणजे.
म्हणजे इथे जर ना पावसाळ्यात जर आलो ना एक नंबर वाटत खरंच कडक एकदम. आणि बनवलंय पण भारी, त्यांनी मस्त ठेवलेलं आहे. हे बघा अजंठा केव्स, एक नंबर केलंय खरंच. पावसाळ्यात खरंच लय मजा येईल, पण उन्हाळ्यात पण काय वाईट नाही. चला एक्सप्लोर करू. हे बघ तिकडे तिकडे बघ माकडे, सगळी माकडं तुझ्यासारखी. चला. खूप खुशी व्हायची मला ते भारी. इथं पण परत एक तिकीट घरे वाटतं. किती तिकीट आहे? 2 द्या. चला, कोणाला तुमच्याकडे द्यायचंय का? एवढंच आहे ना तिकीट आता? चला, धन्यवाद. टोटल 28 पॉइंट्स आहे त्याच्यामध्ये. टोटल 28 पॉइंट्स यू मध्ये. आतमध्ये येऊस तर 3 वेळा तिकीट काढले. आता इथून पुढे तर काही तिकीट नाहीये. आता डायरेक्ट फिरायचंय. बेळ खायची का तुला? चला मग. स्टार्टिंग तर मस्त झालेली आहे. जसं गड किल्ल्यांवर चढतो तसंच टाइप मध्ये थोडस झालेलं आहे. झाडांना पानं नाहीयेत, सुकलेली आहे सगळी झाडं. आणि लगेच बसायला आपण काय कमजोर नाही. चला. ही खालची जी आहे ना, ती नदी आहे पूर्ण. आता सुकली उन्हामुळं. इथून तर केव्स दिसते ते, बट कॅमेरा कॅप्चर नाही करता. झूम मारा लागल, 100x झूम मारा लागल. त्यापेक्षा मीच 100x पुढे जाऊन तुम्हाला केव्स दाखवतो. ते बघा तुम्हाला दिसत असेल तिकडं. तिथं चाललोय आता आपण. इथं परत तिकीट दाखवायचं वाटतं. हे गर्दी बघा, खिशात तिकिटांची गर्दी बघा. हे बघ. कोणते दाखवायचे? स्कॅनिंग पण होणार. व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? एक इनव्हॅलिड आहे वाटतं आपला. एक इनव्हॅलिड आहे वाटतं. झालं का? माझं माझ्या व्हिडिओग्राफरचं बघ. तर फायनली अख्खे अजंठा केव्स आम्ही एक्सप्लोर केलेली आहे.
जसं की बघितलं असेल मी किती स्ट्रगल केलाय या ब्लॉग साठी. सो प्लीज विसरू नका, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हा सगळ्यात शेवटी सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला. आणि असंच प्रेम दाखवा, म्हणजे जेणेकरून मला माझा नेक्स्ट ब्लॉग करण्यासाठी मोटिवेशन भेटेल. सो गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम, बाय.